शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील प्राचीन जैन मठातील माधुरी हत्तीनीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातला हलविण्यात आले आहे। त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून धार्मिक आणि सांस्कृतिक भावना दुखावल्याचा आरोप होत आहे। याच पार्श्वभूमीवर आज हातकणंगले या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांच्या माध्यमातून दया अर्ज सादर करण्यात आला। तहसीलदारांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार दीपक चव्हाण यांनी हे निवेदन स्वीकारले। या अर्जात नांदणी मठ आणि हत्तीनी यांच्यातील ऐतिहासिक आणि भावनिक संबंध लक्षात घेऊन न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी पेटा या संस्थेवर गंभीर आरोप केलेत। पेटाने चुकीची माहिती देऊन न्यायालयातून एकतर्फी आदेश मिळवला आणि राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली असा आरोप त्यांनी केलाय। भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी पेटासारख्या संघटनांवर कठोर निर्बंध लावण्याची मागणीही त्यांनी केली आहे। या प्रकरणी राज्य सरकारने पुन्हा न्यायालयात फेर याचिका दाखल करून माधुरीला नांदणी मठात परत आणावे अशी मागणीही शिवसेनेने केली आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि युवा सेना कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। आता राष्ट्रपती या अर्जावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी किशोर जासूद, NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।